नमस्कार, इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत समोसे कसे बनवायचे ते। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, मी 7 बटाटे घेतलेले आहेत। अर्धे अर्धे खाप करून मी ते उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढलेली आहे। आणि आपल्याला त्याच्या वरच्या समोस्याच्या वरच्या कव्हरसाठी तयार करण्यासाठी लागणार आहे। या वाटीने मी 2 वाटी मैदा इथे घेतलेला आहे। त्याचप्रमाणे इथे ओवा आहे, त्याच्यातलं 2 चमचे ओवा आपल्याला वापरायचा आहे। आणि तेल पण स्टफिंगच्या ह्याच्यामध्येच आपल्याला त्या कव्हर मध्ये टाकायचं आहे। आणि मीठ इत्यादी साहित्य आपल्याला जे आपण समोस्याचं वरचं कव्हर करतो त्यासाठी लागणार आहे। आणि मध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे। समोस्यामध्ये जे आपण स्टफिंग भरणार आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे हे कांदा आहे, 1 कांदा मी चिरलेला आहे। त्यानंतर आलू लसणाची पेस्ट, परत बारीक चिरलेली मिरची, आणि हे धने आहेत जे मी थोडेसे असे रगडून घेतलेले आहेत किंवा असे चिरचून घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता। आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद, मीठ, लाल तिखट, थोडासा काळा मसाला, जिरे आणि मोहरी। या 2 वाटी मैद्यामध्ये मी प्रथम 2 चमचे ओवा टाकून घेत आहे। त्यानंतर टाकून घेऊया 1 चमचा मीठ या चमच्याने, आणि छान प्रकारे असं मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे 2 चमचा घेतलेलं तेल। त्याला पण छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं आपल्या हातावर असं करून त्याला छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे त्या पिठाला। त्यामुळे काय होतं, वरचं कव्हर जे आहे ते खुसखुशीत होतं। तेल टाकल्यानंतर असा गोळा झाला पाहिजे आपला त्याचा, इतकं तेल तुम्हाला टाकायचं आहे। कमी जास्त तुम्ही करू शकता, पण इतका गोळा होईल एवढं तेल तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। आता आपल्याला पाणी टाकून हे घट्टसर असं मळून घ्यायचं। खूप घट्ट मळायचं आहे, पातळ होणार नाही याची काळजी घ्या। थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही ते मळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता असं घट्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे। खूप घट्ट मळायचा आहे तुम्हाला। आणि आता आपण हे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया। आपण हे बटाट्याला प्रथम असं करून घेऊया। जास्त पण बारीक करायचं नाही, फक्त फोडायचे आहेत ते। अशा प्रकारे आपल्याला बटाट्याचा चुरा करून घ्यायचा आहे। आता मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकून घेणार आहे तेल। त्यामध्ये मी या पळीने साधारण 3 पळ्या तेल टाकत आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचं सामान घेऊया टाकून। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचे मोहरी टाकून घेऊया, अर्धा चमचे जिरे छान तडकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया आलं लसूणची पेस्ट, आणि आता थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। छान अशी भाजून घ्यायची आहे ती। तर टाकून घेऊया कढीपत्ता, आता टाकून घेऊया कांदा बारीक चिरलेला। कांद्याला छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। कांदा लाल झालेला आहे, आता त्यामध्ये आपण टाकून घेऊया या चमच्यानी 1 चमचा हळद, याच चमच्याने आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, आणि थोड्याशा मोठ्या चमच्याने
मीठ टाकणार आहेत आणि मसाला आहे हा गरम मसाला, तो थोडा टाकलेला आहे. हे छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकून घेऊया हे बटाट्याचा चुरा. त्याला छान प्रकारे असं त्याला हलवून घ्यायचं आहे. सर्व मसाला बटाट्याला लागला जाईल असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. ते 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये शेवटला आपण टाकून घेऊया कोथिंबीर. 2 मिनिटच आपल्याला ते परतायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ते काढायचं आहे. मस्तच वास तर खूप सुंदर असा येत आहे. ते उतरायच्या वेळेस आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे धन्याची केलेली आपली बारीक सूप आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून ते काढून घ्यायचं आहे खाली. हे सारण आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. इथं बघा आपलं पीठ असं छान मऊ असं झालेलं आहे, घट्टपणा आहे त्याला. आणि इथं मी थोडीशी पिठी लावायला घेतलेली आहे, मैदाच घेतलेला आहे तो पण. आणि आता मी तेल ओतत आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यानंतर टाकून घेऊया तेल तळण्यासाठी समोसे. आता हा गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे असे लाट्या करायच्या आहेत. आता आपल्याला हे साधारण 1 बोटाचं अंतर घेऊन त्या कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्या अशा दाबून घ्यायच्या आहेत. सर्व आपण आता हे कट करून घेऊया. कारण एवढ्या साईजच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या आता आपण लाटून घेऊया. तुम्ही तुमच्यानुसार लहान मोठं करू शकता. मोठे समोसे एवढेच असेल तर लाटी थोडी मोठी घ्यावी. छान असं पातळ असं आपल्याला ते लाटायचे आहेत. पीठ लावायची गरज पडली तर तुम्ही वरून पीठ लावू शकता थोडं थोडं, पण मला वाटत नाही कारण माझं पीठ छान असं घट्टसर झालेलं आहे, त्यामुळं वरून पीठ लावण्याची आवश्यकता नाहीये. साधारण एवढ्या साईजच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी याचे 2 भाग करत आहे. एक भाग मी असा बाजूला काढून ठेवत आहे, एका भागाला मी तुम्हाला बनवून दाखवत आहे समोसाचा आकार त्याला कसा द्यायचा. प्रथम आपल्याला ह्या अर्ध्या भागाला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. मी पाणी लावत आहे आणि हे आपण थोड्याशा भागाला पाणी लावून घेऊया. आणि पाहू शकता हा जो आहे वरचा कापलेला भाग तो वर करायचा आहे आणि ज्या बाजूने आपण पाणी लावलेलं नाही त्या बाजूवर ही पाणी लावलेली जी बाजू आहे ती आपल्याला अशी चिटकावायची आहे. थोडंसं अवकाश करायचं कारण समोसा फुटायची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित असं तुम्ही ते दाबून घेऊ शकता. आणि मधून पण तुम्ही असा कोन तयार झाल्यानंतर मध्ये पण असं छान प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल आपला समोसा तेलात गेल्यावर फुटणार नाही. तुम्ही पाहू शकता किती छान असा कोन तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं सारण भरून घेऊया. सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे तेवढं त्यात भरू शकता. थोडंसं प्रेस करून ते भरायचं आहे आणि या दोन्ही काटाला असं थोडंसं ते पाणी लावून आपल्याला आणखी चिटकवून घ्यायचं आहे. परत असं पाणी लावल्यामुळं त्या बाजू छान प्रकारे असे एकमेकाला चिटकल्या जातात. छान प्रकारे ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. असं तुम्ही पाहू शकता किती छान असा समोस्याचा आकार आलेला आहे. अशा प्रकारे मी सगळे समोसे करून घेत आहे. अशा प्रकारे मी 2 समोसे करून घेतलेले आहे. ते समोसे मी तुम्हाला आधी
तळून दाखवत आहे। राहिलेले मी गरम गरम नंतर तळणार आहे। तेल जास्त गरम करायचं नाही आपल्याला, नॉर्मल गरम करायचंय, जास्त थंड नको जास्त गरम नको। आता समोसे आपण 2 मिनिट तसेच ठेवणार आहे टाकल्यानंतर, नंतर पलटून घेऊया। साधारण 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण बाजू पलटून घेऊया। मस्तच छान असे भाजलेले आहेत खालच्या बाजूने। कमी आचेवरच आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपले समोसे मस्त असं भाजलेले आहेत, तळलेले आहेत, लालसर असा कलर आलेला आहे। तर आता आपण ते काढून घेऊया। साधारण 2-3 मिनिटं लागतात आपल्याला दोन्ही बाजूने भाजायला। तर आता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेत आहे। 4 समोसे तळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, मी फोडून दाखवते। मस्त खुसखुशीत असे ते झालेले आहेत। तुम्हाला माझ्या समोस्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।